नमस्कार मित्र, आज मिनी ब्लॉग मध्ये आपले स्वागत आहे. तर आज आपण सकाळी सकाळी शाईनचे इंजन जोडून घेतलेले आहे. कंप्लीट ओके झाले. किरकोळ प्रॉब्लेम इंजन खोललेले होते. एअरबॉक्स बेरिंग प्रॉब्लेम होता. त्यानंतर आपण स्प्लेंडर प्रोचे इंजन जोडून घेतलेले आहे. तर अशा प्रकारे पूर्ण काम ओके झाले आहे. तर नंतर CD100 SS चे इंजन जोडायचे आहे. टोटल क्लीन केले असता फुटरेस्ट बोल्ट एक्स्ट्रा लॉंग साईज टाकल्यामुळे तर इंजन बॉडी क्रॅक झाली आहे. याचे आपण रिपेरीचे काम करणार आहे. तसेच प्लॅटिना गाडी आपल्याकडे महिम येथून इंजन कामासाठी आणि जनरल किरकोळ कामासाठी आलेली आहे. तर याचं आपण पूर्ण गाडीचं काम करणार आहे. त्या गाडीचं इंजनचं काम आहे. इंजन काम आणि फुलवरचे टोटल वर्क करायचे आहे. तर या गाडीचं बजाजचे जेन्युइन स्पेअर वापरून या गाडीचं आपण टोटल काम करणार आहे. तर इकडं छोट्याचं ग्राइंडर गोळा करून ठेवण्याचं काम चालू आहे. तर ही गाडी आज आपल्याकडे वाळीखिंडी येथून जनरल कामासाठी आलेली आहे. तर या गाडीचं इंजन काम आणि वरचे किरकोळ काम आहे. सस्पेन्शनचं काम वगैरे आहे. तर बघूया या गाडीचं काय काम काय आहे ते. तर ही कामती येथील गाडी आहे. तर या गाडीचं पेंटचं काम न करता किरकोळ काम करायचं आहे. तर इंजन काम, चेसी रिप्लेसमेंटचं काम, तर असं किरकोळ काम आहे. तर एवढं असं पूर्ण खोलून झालेलं आहे. मधूनच घरच्या गाडीला प्रॉब्लेम झाला. तर हा पार्ट खराब झाला होता, टायमिंग चेन टेन्शनर. तर हा आपण रिप्लेस केलेला आहे. तर इथून जोडण्याचं काम चालू आहे. तर मिस्त्री आज फुल मूडमध्ये आहेत. प्लॅटिना खोलायलेत. तर छोटू मिस्त्री मदत करत आहे. तर मिस्त्रीचे असिस्टंट जरा मूडवरती आहेत आज. तर या प्लॅटिनाचा प्लग कट झालेला होता म्हणून ही गाडी आपल्याकडे आली होती. तर प्लग तुटला म्हणून कस्टमर फार टेन्शनमध्ये आले. तर आपण त्याचं वरच्यावर काम केलेलं आहे. तर ही गाडी शेगाव बनाळी येथील आहे. तर किरकोळ कामासाठी आपल्याकडे आली होती. तर पूर्ण अशी आपली गाडी रेडी झालेली आहे. फक्त इंजन चेसीवर ते फिटिंग करणं बाकी आहे. CD100 SS गाडीचं पण पूर्ण वरचं काम आपण करून घेतलेलं आहे. इंडिकेटर वगैरे पूर्ण असे जेन्युइन टाकून या गाडीचं काम केलेलं आहे. याचं फक्त चेसीवरचे इंजन फिटिंग करण्याचं काम बाकी आहे. ही स्प्लेंडर वाकी येथील आहे. या गाडीचं किरकोळ काम केलेलं आहे. वरचं पूर्ण सस्पेन्शनचं वगैरे काम केलं आहे. इंजन चेसीवरची फिटिंग करणे एवढे काम बाकी आहे. तर ही डिस्कवर गाडी एकतपूर येथून ऑइल बदली सर्व्हिसिंगसाठी आली आहे. त्या गाडीचं ऑइल बदली करून घेणं आणि किरकोळ प्रॉब्लेमचं रिपेअर करायचं आहे. आणि कसा वाटला मिनी ब्लॉग नक्की कमेंट करून